पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर ऊस आणि पारंपरिक शेतीचं चित्र उभं राहतं. मात्र पुण्याच्या इंदापुरात शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत ड्रॅगन फ्रूटची शेती करून नवा आदर्श निर्माण केलाय. कमी पाण्यात, कमी खर्चात आणि चांगल्या बाजारभावामुळे या शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय. विशेष म्हणजे या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे उच्च शिक्षित तरुणांचाही कल आता शेतीकडे खरं तर पाहायला मिळत आहे. पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. इंदापुरात ड्रॅगन फ्रूट शेतीतून लाखोंचं उत्पन्न, कमी पाण्यात, कमी खर्चात हजारो किलोंचं उत्पादन. ड्रॅगन फ्रूट शेती शेतकऱ्यांसाठी ठरली वरदाई. इंदापुरातील शेतकरी अरुण भोम यांनी 1.25 एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. लागवडीनंतर अवघ्या 11 महिन्यात हे पीक उत्पादन तयार झाले. पहिल्याच वर्षी तब्बल 35 टन उत्पादन मिळालं असून दुसऱ्या वर्षापासून उत्पादन 50 टनांपर्यंत जाण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. ड्रॅगन फ्रूट पिकासाठी पाण्याची गरज तुलनेनं कमी असून देखभाल खर्चही मर्यादित आहे. औषधं आणि इतर व्यवस्थापनावर अल्प खर्च करूनही या पिकातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असल्यानं आणि बाजारात ड्रॅगन फ्रूटला सातत्यानं चांगली मागणी आणि दर मिळत असल्यानं हे पीक फायदेशीर ठरते. योग्य नियोजन आणि हवामानाची काळजी घेतल्यास ड्रॅगन फ्रूटची शेती सहज करता येते. विशेष म्हणजे पावसाळ्यात या पिकाची वाढ अधिक चांगली होते. पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून ड्रॅगन फ्रूट शेतीकडे आता इंदापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय. कारण आपण ही बऱ्याच ठिकाणी 2-3 ठिकाणी बागा बघितल्या. नंतर ते आपल्या मग बाग बनवायला आपल्याला एक फाउंडेशनला 2 ते 2.5 महिने गेले आणि बऱ्यापैकी 11 महिने तर आपण लागण केल्यापासून 11 महिन्यात आपल्याला उत्पन्न चालू झालं त्याचं. आणि पहिल्याच वर्षी 35 टन 1.25 एकरामध्ये माल निघाला. आता हे दुसरं वर्ष आहे, तर आता दुसरं वर्ष तरी 50 टन किंवा 45 टन माल जाईल. आता ड्रॅगन फ्रूट शेतीकडे आता उच्च शिक्षित तरुण देखील वळू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. खडकाळ आणि दुष्काळी ड्राय भागातही ड्रॅगन फ्रूटची शेती कमी खर्चात करताना शेतकरी पाहायला मिळतात. या मालाला बाजारभावही अधिक चांगला मिळत असल्यानं लाखो रुपयांचं वार्षिक उत्पन्न शेतकरी घेत आहेत. दुष्काळी ड्राय भागांमध्ये शेती योग्य पद्धतीनं काळजीपूर्वक केल्यास अधिक फायदेशीर ठरते. ड्रॅगन फ्रूट हे फळ आरोग्यासाठी पौष्टिक असल्यानं त्याचा भाव देखील चांगला मिळत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मला शेती क्षेत्राची आवड असल्यामुळे मी या क्षेत्रामध्ये आलो आणि ऊस शेतीपेक्षा हे ड्रॅगन फ्रूट हे खूप चांगले. कमी हा आमचा भाग दुष्काळी भाग असल्यामुळे आम्ही इथं म्हणजे ऊस शेती पण आहे आणि त्याला जोडून म्हणून आम्ही ड्रॅगन फ्रूट घेतो. ड्रॅगन फ्रूट खूप चांगलं आहे. तसं दुष्काळी भागामध्ये फक्त योग्य काळजी, योग्य नियोजन जर केलं तर ही शेती खूप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. पारंपरिक शेती पिकाला पर्याय म्हणून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूट या शेती पिकाची लागवड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर ही जी शेती आहे कमी जागेत, कमी पाण्यामध्ये ही अधिक उत्पन्न देणारी शेती आणि विशेष म्हणजे या ड्रॅगन फ्रूट या मालाला बाजारामध्ये देखील अधिक भाव मिळत असल्यामुळे देखील इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूट या शेतीची लागवड करताना आपल्याला पाहायला मिळत असून खरं तर येणाऱ्या काळामध्ये ही जी शेती आहे शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर कुसाळकर, लोकशाही मराठी, इंदापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.